एक कठोर प्रशासक, पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या जनजीवनाशी जनमानसाची समर्पित झालेलं एक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहायला जातं. संपूर्ण राजकीय कारकीर्द त्यांनी राज्याच्या आपल्या बारामती मतदारसंघाच्या विकासाकरता त्यांनी अविरतपणे त्यासाठी काम केलं. अनेक वेळा काही राजकीय मतभेद झालेत. माझेही त्यांचे बऱ्याच वेळा काही विषयामध्ये मतभेद झाले, परंतु एक भूमिका जी त्यांना करायची आहे किंवा आपल्याला करायची ती संपल्यानंतर मात्र पुन्हा एकदा एकत्र बसायचं आणि संवादातून मार्ग काढायचा. कारण शेवटी निर्णय करताना तो लोक हिताचा झाला पाहिजे, जनतेच्या कल्याणाचा झाला पाहिजे, हा एकमेव भूमिका त्यांच्या मनात असायची आणि विसंवाद होऊ दिला नाही. अतिशय मी म्हटल्याप्रमाणे आपल्या राजकारणाच्या अतिशय उच्चतम शिखरावर असताना त्यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन होणं ही आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये ही चटका लावून जाणारी घटना होती. म्हणजे आजही विश्वास बसत नाही ही घटना झाली असेल म्हणून. आणि आज त्यांचा प्रथम जयंती या ठिकाणी साजरी करावी लागते. मला वाटतं ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय एक दुःखद घटना आहेच. त्याचबरोबर अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या विभागामध्ये घेतलेले निर्णय, विशेष करून निळवंड्याचा जे आज धरणाचा निर्णय झाला, तर पुनर्वसनाला जमीन मिळत नव्हती. मला वाटतं जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना रोख स्वरूपामध्ये रक्कम देऊन त्यामध्ये धरणाचं पुनर्वसन झालं पाहिजे. मला वाटतं पहिला निर्णय हा निळवंड्याच्या बाबतीमध्ये अजितदादांनी घेतला, हे मला आज या निमित्तानं आपल्याला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आज भलं त्याचं श्रेय कोणी घेऊ, पण अजितदादांनी आणि मग त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेक राज्यातल्या बाकीच्या धरणांच्या पुनर्वसनाचं काम मार्गी लागली. एक अतिशय कर्तव्यदक्ष कठोर प्रशासक आणि तेवढाच मावळापणा असणारं एक नेतृत्व आज आपल्यामध्ये नाही आहे. मी पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आज आपल्या राज्यात